साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगनिधानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. आज आपण आपल्या शरीरातले जे अवयव आहेत ते देवाने कसे निर्माण केलेत. अमृत पिणारा, अमृत पेलेला अमृत पिणारा असा जो अमर सनातन धर्म हिंदू धर्म आहे तो कसा निर्माण झाला. हिंदू धर्मातला जो व्यक्ती आहे त्याचं वैशिष्ट्य काय, त्याचं जीवन कसं याच्याबद्दल या ठिकाणी ग्रंथामध्ये त्याचा पुरावा दिलेला आहे. आणि स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार महात्म्य भाग 2 हे महत्त्वाचं कलम सांगणार आहे. आता याच्यामध्ये नारायण ऋषी, नंतर पुरुष देवता आणि ब्रह्मप्रकाशन अशी रचना आहे. ओम केन पार्श्वम अमृते पुरुषस्य केन मांसम संभृतं किं गुल्फो केन अंगुली पेशनि केन तानि केन उच्छलं किं मध्ये का प्रतिष्ठाम. या ठिकाणी हे अत्यंत महत्त्वाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता या ठिकाणी आता आपल्याला सगळ्या बाजू पाहायच्यात. मानवाच्या टाचा कोणी बनवल्या, शरीरात मांस कोणी भरले, गोटे कोणी निर्माण केले, अतिव सुंदर अशी बोटे कोणी बनवली, शरीराची 9 छिद्रे द्वारे
कोणी कशी परिपूर्ण बनवली, 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 मुख, 1 द्वार, 1 गुदा, असे 9 द्वारे आहेत. पायांचे तळे कोणी बनवले? शरीराच्या मध्यभागास कोण आधार देतो? याच्यावर ते उत्तर देताना आता नारायण ऋषी म्हणाले, हे सगळं बनवणारा जो देव आहे त्याचं नाव आहे कल्की देव आहे. हा परमेश्वराने सर्व निर्माण केले आहे. मग हे सगळं जे तयार झालं ते कोणत्या छंदात तयार झालं? तर या ठिकाणी त्रिष्टोप छंद आणि दैवस्वर या मार्फत हे सगळं तयार करण्यात आलेलं आहे. आता पुढची ओळ. ओम कस्मात तो गुल्फोम अधरो अवकृणन अदृष्टवंतो उत्तरो पुरुषस्यम जंघे नृतेनी उदतुप विखित जानुनो संधिकाऊ तत सिकेत. खरोखर गोट्याला परिपूर्ण खालचा भाग, गोट्याच्या सांधा कशापासून कोणी परिपूर्ण बनविला? मानवांच्या गुडघ्यांच्या वरील भाग कोणी बनविला? जांघा निरनिळ्या बनवून त्या पुन्हा शरीराशी सुंदरतेने कोणी जोडल्या? गुडघ्यांच्या सांध्यांचा आकार व सांध्यांची रचना कोणी निर्माण केली? हे सर्वांचं उत्तर आता या ठिकाणी कोणत्या छंदात झाली ही रचना, कोणत्या देवाने कोणी केल्याचं उत्तर असे म्हणजे कल्की दत्त परमेश्वराने हे केले. याचा व्होल्टेज आहे त्रिष्टुप छंद दैवस्वार, म्हणजे या छंदातून यांची रचना केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी छंद तयार केला. म्हणजे छंद कसा आवड तयार कसा झाला प्रत्येकाचा? तर शेंगदाणा आहे, शेंगाचं भाल लावलं तर बारीक पांढरं कोणी येत, कोणी म्हणजे शेंगा टरपळ तयार होतं छंद आणि स्वराने, आणि त्याच्यामध्ये मग जेव्हा शेंगदाणा तयार होतो आणि त्या शेंगदाण्यामध्ये बारीक जीव येतो. तशा प्रकारचे सगळे आवड जे आहेत, अमृतमय आवड तयार कोणी केले? हे म्हणजे कल्की दत्त परमेश्वराने तयार केलेले आहेत. याच्याकरता यांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. पुढं ओम चतुष्टम युज्यते संहिते जानुभ्यावूर्ध्वं शीश्रम कबंधम को श्रोणीभूत उरुकः ऊतम गजानन याभ्यं कुशम सुध्वं बभूव. हे ढिले शेवटी 4 प्रकाराने गुडघ्यांना वरील बाजू जोडले. कबंध म्हणजे धड आहे, या धडावर नितंब मांड्या जांघा कोणी निर्माण केल्या? कारण या अवयामुळे धड परिपूर्ण खूपच सुदृढ झाले आहे. याचं उत्तर आहे परमेश्वराने म्हणजे कल्की दत्ताने हे जगाच्या आरंभी हे सगळं निर्माण केलं आहे. मग याचा छंद कोणता आहे? याचा छंद आहे त्रिष्टुप छंद दैवस्वर. या स्वरातून हे सगळं तयार झालेलं आहे. आता पुढचा बघू. ओम कति देवा कितमे मे असन ये बुरा ग्रीवा चिक्षु चुक्को पुरुषस्यम कते स्तनो वेदम का फपडो कते संधा कते स्कंधात कते पोष्टे चिन्मन. ज्यांनी मानवांची छाती परिपूर्ण छाती व परिपूर्ण मान यांना जोडले ते देव कोणते व किती होते?
स्तनद्वय किती देवांनी बनवले, परिपूर्ण बनवले. हाताचे परिपूर्ण कोपर कोणी बनविले. खांदे कोणी परिपूर्ण किती जणांनी बनविले. फासळ्या कोणी जोडल्या परिपूर्ण. याचे उत्तर दिलेले आहे की अवय परमेश्वराने बनवले. कल्की दत्ताने एक देवाने म्हणजे कल्की दत्ताने बनवले. आणि हे जे उत्तर आहे हे कोणत्या छंदातून निर्माण केले हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तो या ठिकाणी त्रिष्टुप छंद आणि दैवस्वरातून हे सगळं गुडघे स्वर मांड्या बनवल्या आहेत. पुढचं ओंकास्य बाहुनम अभरम वीरम कर्वात इति अंशोकास्य तदेवा कुशिंधे अधियादधौ. ज्या बाहूंनी परिपूर्ण पराक्रम करावा, परिपूर्ण पुरुषार्थ गाजावा, त्या बाहूत मांसल भाग भरणारा कोणी भरला. कोणत्या देवाने या मानवाचे दोन्ही खांदे धडाच्या वरच्या बाजूला स्थापन केले. केन म्हणजे परमेश्वर जो कल्की दत्त भगवान आहे त्याने हे सगळं जोडलं ह्या परमेश्वराने. दुसरा कोणी जोडला. मग कोणत्या छंदाचा उपयोग केला तो या ठिकाणी पाहू. या ठिकाणी अनुष्टुप छंद गांधार स्वर याचा उपयोग केलेला आहे. आता पुढे बघू. ओंकार सप्त खानिवे तदर्थम शीर्षानि करुणोहम इमो नासिकय चक्षणी मुखम येषां पुरुत्राः विजयतं मह्यनिं चतुष्पाद्विपाद सन्ति यामम्. दोन कान, दोन नाकपुड्या, दोन डोळे, एक मुख आणि अशी 7 प्रमुख छिद्रे मानवाच्या परिपूर्ण मस्तकात डोक्यात परिपूर्ण घातली पाळली. ज्याच्या विजयाच्या महिमामुळे चतुष्पाद द्विपाद स्वतःचा मार्ग अनेक प्रकारे आक्रमित आहेत. त्याच कृतवाने वरील 7 छिद्रे मस्तकात डोक्यात पडली गेली. कोणी केले? केन केन कहा परमेश्वर कल्की दत्ताने केलेला आहे. आता कोणत्या छंदाने केलं त्याचा पाहू. त्याने जगतीचा निषाद स्वर या तत्वाने हे बनवलं. प्रत्येक आवाज बनवताना छंदांची गरज घेतलेली आहे. ओ हन्नो वे जिव्हा जदा अदधात पुरुषे अधा महेया देवीचे शिष्टाय वाचम साशरी परिवर्ती वने भुवने स्वंतापा वसाना कावू तत विचिकेतम. ज्याने ही अति चंचल जीभ 2 जबड्यांच्या खाचेत परिपूर्ण वसवली आहे आणि प्रभावशाली वाणी तिच्यावर अधिष्ठित केली आहे. तो कोणता देव आहे? तो परिपूर्ण देव कोणता आहे? कारण सर्वांना कर्मे आधारभूत असा तो कर सर्व भुवना गुप्तरीतीने राहिला आहे. त्याला कोण जाणू शकतो? परमेश्वर म्हणजे कल्की दत्त जाणतो. त्याने जीभ निर्माण केली व तिला योग्य जागी स्थापन केली आणि तोच परमेश्वर सर्व कर्मांना आधारभूत परमेश्वर परिपूर्ण आहे. आता हे कोणत्या छंदातून बनवलं आणि याच्या ठिकाणी त्रिष्टुप छंद दैवस्वर याच्यातून हे बनवलेलं आहे. आता या ठिकाणी आणि कोणत्या रूपाने बनवलं याचा आपण उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. त्रिष्टुप छंद दैवस्वरा याने बनवलं. ओम मस्तिष्कम अस्य यतमा ललाटम काकाटिकम प्रथमास्याकाय कपालम चित्वा चित्तम हन्वो पुरुष सजीवम रुरुहो कतमा सदेवा. या
मानवाचा परिपूर्ण मेंदू, परिपूर्ण ललाट म्हणजे कपाळ, मस्तक, गाल, डोक्याच्या मागील भाग, लहान मेंदू, कपाळ व जबड्यांचा समूह इत्यादी अवयांना ज्याने प्रथम बनविले आणि नंतर तो जो लोकी निघून गेला तो देव कोणता होता? त्याचं उत्तर आहे क म्हणजे कल्की दत्त परमेश्वर यांनी हे सगळं बनवलेलं आहे. आणि त्याने कोणत्या छंदातून बनवलं हे आता आपण पाहू. त्रिशूप छंद दैव स्वरातून त्याने हे बनवलं. ओम प्रियाणी अप्रियाणी बहुला स्वप्नं संबाधवाद्यं बाधतद्यम् आनंदम उग्रावन्नं प्रवकस्मात् वते पुरुषः. अत्यंत प्रिय गोष्टी, अत्यंत प्रिय गोष्टी, परिपूर्ण स्वप्न, बाधा, निद्रा, हरकती, थकावट, आनंद, हर्ष हे सर्व मनोभाव प्रचंड पुरुष कोणत्या कारणास्तव धारण करतो. या ठिकाणी हा जो देव आहे हा कल्की दत्त परमेश्वर हा भाव सगळं निर्माण करतो, बाकीचं कोणी करीत नाही. याचा होल्टर नंबर आहे 3. म्हणजे अनुष्टुप छंद गांधर स्वरातून हे सगळं स्वप्न पडते. ओम आरते अवर्ते नृते कृता नु पुरुषयमती याधे समृद्धी वृद्धी सविर्धे मती तदितया कुतकुतहम. पीडा, दारिद्र्य, दुर्गती, व्याधी, कुबुद्ध्या अवस्था, स्थिती मानवाच्या कशा उत्पन्न झाल्या तसेच पूर्णता, वैभव, ऐश्वर्य, सुबुद्धी, अनिनता व पुण्यासाठी आवश्यक अशी प्रवृत्ती, इच्छाशक्ती, जिद्द या स्थिती कशा कोठून कोणी निर्माण केल्या? हे कल्की दत्त परमेश्वराने निर्माण केले आहेत असे याचं उत्तर आहे. आणि कोणत्या छंदातून निर्माण केलं हे पण आपण आता याच्यात अनुष्टुप छंद आणि गांधार स्वर त्याच्यामधून ह्या भावना इथं प्रकट झालेल्या आहेत. ओम कस्मिनापवि अधात विसुव्रता पुरुता सिंधुमूर्त्याय जातां ग्रेतीव्रारुणारोहिणीं आम्रधूम्रावूर्ध्वावाचे पुरुषे तिरच्छीः. विशेष प्रकारे विशिष्ट परिपूर्ण गतीने अभिसरण करणारे, फिरणारे, सर्व शरीरभर अनेक दिशांना फिरणारे, नदीप्रमाणे सतत वाहणारे, खंड न पडणारे, लाल रंगी रक्तपेशी बरोबर घेऊन फिरणारे, लाल रंगी रक्तपेशी बरोबर घेऊन परिपूर्ण फिरणारे, तांब्याच्या धुरासारखा रंगाचे खालून वर करणारे, वरून खाली येणारे, कधी कधी आडवे तिडपे वाहणारे, विस्तीर्ण गतीने वाहणारे जलमिश्रित रक्तप्रवाह कोणी निर्माण केले असा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे के कल्की दत्त महाराजांनी निर्माण केलेलं आहे. आणि कोणत्या छंदातून निर्माण केले ते आता आपण पाहणार आहोत. जगती छंद निषाद स्वरातून म्हणजे 7 नंबर मधून निर्माण केले. ओम कास्मेन रूपम दात का
महिषा मह्याम नच नामच गातुम कास्मिन का केतुम का चरित्राणी पुरुष है. या परिपूर्ण पुरुषाच्या त्याचे रूप सौंदर्य कोणी दिले? मैमव कीर्ती याला परिपूर्ण कोणी मिळवून दिली? याच्यात परिपूर्ण गतिमानता परिपूर्ण हालचाल कोण निर्माण केली? याच्या मेंदूत ज्ञान परिपूर्ण कोण व कोणत्या रीतीने भरले? या मानवाच्या ठाई त्याचे शील चारित्र कोण निर्माण केले हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे केन कल्किदत्त परमेश्वर याने निर्माण केले. कोणत्या छंदातून निर्माण केले तर रहस्य सांगतो. अनुष्टुप छंद गांधार स्वरामधून हे सगळं या निर्माण भगवंताने केलं. आता पुढं ओम कास्मेन प्राणम अवयम का अपानम व्यानम उहुम समानम अस्मेन का देव आदे श्रेष्ठाय पुरुषेम. या मानवाच्या शरीरात प्राण परिपूर्ण कोणी भरला? प्राण कोणी बोल 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 खेळवतो आहे? प्राण म्हणजे जीवात्मा शरीरात कोणी आणला? ऑक्सिजन प्राणाला गती कोणी दिली? चालना व प्रेरणा पण कोण देते? आपण व्यान नायट्रोजन हे वायू प्राणवायू बरोबर कोण 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 खेळते? याच्या शरीरात यांचे पण कोण निश्चित करतो? O2 C2 N2 H2O अशा अनेक प्रकारची घटना आहेत. त्या शरीरामध्ये कोण परमेश्वर कल्की दत्त हे निर्माण करतो. बाकीचं कुठला देव करीत नाही. पुढचं कोणत्या निर्माण केलं? कोणत्या घटना निर्माण केलं? कोणत्या साधनेत बसवलं ते आता पाहणार आहे. म्हणजे अनुष्ठुप छंद गांधार स्वर या स्वराचं आधी यांनी निर्माण केलं. त्याच्यामध्ये आवड तयार केल्या शक्त्या बसवल्या. कोणत्या एका देवाने या मानवाच्या शरीरात यज्ञाची व यज्ञाग्नीची जठराग्नी स्थापन केली. या मानवाच्या ज्या सत्यवाद सत्य परिपूर्ण कोणी भरले? या मानवाच्या यांना मृत्यू कसा याला व कुठून येतो? तसेच याला अमरत्व अमृतत्व कसे व कुठून प्राप्त होते? हे केन म्हणजे देव म्हणजे कल्की दत्ताने प्रमाण निर्माण केले. तेव्हा हे कोणत्या छंदातून निर्माण झाले? त्याचं उत्तर इथं आहे अनुष्टुप छंद गांधार स्वर. कास्मै वास पर्यदात कास्य वायु अकल्पयन् बलम कम अस्मैक प्रयचम कयन्यम न कस्मा अकल्पयन्. या मानवाच्या जीवात्म्यावर परिपूर्ण शरीरूपी कपडे कोणी बनविले? या मानवाचे जीवन मर्यादा आयुष्य परिपूर्ण कोणी निश्चित केले? या मानवाच्या शरीरात शारीरिक मानसिक व आध्यात्मिक अशा 3 प्रकारचे सामर्थ्य परिपूर्ण कोणी कसे किंवा किती निर्माण केले? याच्या शरीरातील हालचालीचा गती मारण्याचा वेग गती कोणी निश्चित केली? म्हणजे परमात्माने म्हणजे कल्की दत्ताने हे सगळं घडून आणलेलं आहे. कल्की दत्ताची शक्ती आहे. आता हे किती व्होल्टेजने तयार झालं? कोणता छंद होता? अनुष्टुप छंद गांधार स्वर यांनी हे सर्व निर्माण केलं. पुढं ओम केनापा अनुतम केन हम अकरोत रुचयम औषसम केन अनुवा अरुद्धा केन सायम ददे. या पृथ्वीवरील जलसंग्रहांना नद्यांच्या रूपाने कोणी परिपूर्ण प्रवाहित केले? परिपूर्ण पसरविले? परिपूर्ण प्रकाश प्रसारासाठी
परिपूर्ण दिवस कोणी व कसा निर्माण केला, जीवशेला चमक तेजस्व कोणी परिपूर्ण दिली, सायंकाळ कोणी कोणाला दिली. हे सर्व काही परमेश्वर जो क आहे परमेश्वर कल्की याने दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने सगळे जग नद्या नाले तुडून भरलेलं आहे. पुढं कोणत्या तत्वाखाली दिलं ते आपण पाहू. म्हणजे अनुष्टुप छंद गांधार स्वर याची मदत घेऊन हे सगळे इथं निर्माण केलेलं आहे. ओम कास्मिन रेतानी अधात संतंतु तंतु आ तापयता यतीम ते मेधाम कहा अस्मिरादि होत का वानम का नृत रधौ. या प्रियारोपित तंतू अखंड चालू राहावा, वंशवर परिपूर्ण वाढत जावी म्हणून या पुरुषात परिपूर्ण वीर्य कोणी निर्माण केले, याच्या मनाला परिपूर्ण बुद्धीची जोड कोणी दिली, ही केवळ मानवात वाणी कोणी परिपूर्ण निर्माण केली. बोलणे चालू असताना हातपायांच्या व मुखावर हालचाली परिपूर्ण असतात, ही हालचाली कोणी निर्माण केल्या. याचे उत्तर आहे प्रजापती कल्कीदत्त परमेश्वराने. आता हे कशापासून निर्माण झालं हे आता आपण याच्या ठिकाणी छंद पाहणार आहोत. अनुष्टुप छंद आणि गांधार स्वर याची मदत घेऊन तयार करून त्यावर हे मिळवलं आहे. ओम केमिमा भूमिम ओनोतम केन दिवं परि अभवत ऊन अभिभ्रम पर्वताद केनम कर्मारी पुरुषम. या भूमीला कोणी परिपूर्ण आच्छादित केले, पृथ्वीचा पृष्ठभाग हिरवगार कोणी हिरवळ कोणी उपवने बागा हिरवा शेती इत्यादी आवरण कोणी पाव घालून दिला, कोणी सुंदर बनविले. सूर्याला दुलोकाला परिपूर्ण अंतरिक्षात वर अंधारी पण न पडता कोणी स्थिर केले. गुरुत्वाकर्षण निर्मिती कोणी केली, मायाकर्षण कोणी पाहिले. पर्वताचे महत्व स्थिरता कोणी परिपूर्ण उत्पन्न केली. पुरुष आपले दैनंदिन वा प्रमाणाचे कार्य कोणत्या शक्तीने परिपूर्ण कोणामुळे परिपूर्ण कोणासाठी करीत असतो. परमात्मा जीवात्मा परमात्मा यांच्यासाठी कल्की दत्ताने हे तयार केले असं याचं पूर्ण उत्तर आहे. आता कोणत्या छंदाने हे निर्माण केलं त्याचं उत्तर आपण इथं पाहणार आहोत. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम. आता या ठिकाणी हे जे झालंय कोणत्या छंदाचा आधार घेतला, अनुष्टुप छंद गांधार स्वरातून यावळ निर्माण केले, भावना निर्माण झाल्यात. ओम केन परिजन्मानो येते केन स्वमं विचक्षणम केन यज्ञम च श्रद्धाच केन अस्मिन निहितं मनः. परिजन कोणाच्या सांगण्यावरून व कसा परिपूर्ण पडतो, त्याचे पर्जन्य काल चक्र कोणी व कसे परिपूर्ण निर्माण केले. सर्वदर्शी स्वम कोणी परिपूर्ण निर्माण केला, तो यज्ञात कोणी वापरला. यज्ञ कशा करता वापरला, न यज्ञांना प्रेरणा देणारा व यज्ञकांना परिपूर्ण उत्साहित करणारा स्वम कोणी व कोठे निर्माण केला. कोण यज्ञ निर्माण करतो, श्रद्धा कशी निर्माण होते, या मानवात मन कोणी निर्माण केले. सर्व परमात्म्याने मानव शक्ती निर्माण केल्याचं नाव आहे कल्कीदत्त. म्हणजे कोणत्या छंदातून ही गोष्ट निर्माण झाली हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तो आहे
अनुष्ठुप छंद आणि गांधार स्वर. पुढं ओम केन श्रोत्रियम आपनोति केन धीमं परमेष्ठेनं येन इमं अग्निं पुरुषं केन संवत्सरं मे. विद्वजनांना परिपूर्ण ज्ञानप्राप्ती कोणापासून होते? परमेश्वराची प्राप्ती परिपूर्ण कोणामुळे होते? मानव त्याला आवश्यक असलेली अग्नी व उष्णता परिपूर्ण कोणापासून व कशी मिळवतो? मानसंवत्सराच्या काळाची मोजदाद परिपूर्ण कोणामुळे कशी होते? याचे उत्तर आहे परमेश्वराने कल्की दत्ताने केले. मी कोणत्या छंदातून निर्माण केले ते आता आपण पाहू. अनुष्ठुप छंद गांधार स्वरातून निर्माण झाले. ओम ब्रह्म क्षोत्रियम आपनोते ब्रह्म इमं परमेष्ठिनं ब्रह्म इमं अग्नि पुरुष ब्रह्म संवत्सरं सम्मे. परिपूर्ण विद्वानांना विश्व ज्ञानापासून परिपूर्ण ज्ञानप्राप्ती होते. परमेश्वराची प्राप्ती ज्ञानापासून शक्य. मानव त्याला आवश्यक असलेला अग्नी व उष्णता ज्ञानाद्वारा प्राप्त करू शकतो. सूर्य व पृथ्वी यांच्या भ्रमणकक्षा भ्रमणकाळ याच्यामुळे होणाऱ्या दिवस रात्र एकमेकांच्या प्रत्यक्षात स्थिती यांच्या विषयीच्या परिपूर्ण ज्ञानामुळेच परिपूर्ण संवादाचे कालमान करता येते. ते कशामुळे कोणत्या छंदातून हे ज्ञान होतंय? अनुष्ठुप छंद गांधार स्वर याच्यामधून होते. पुढं ओम केन देवानानुवी दीक्षयन्ति केन व्यवजति विषाम केन इदम अन्यथा नक्षत्रम केन तत क्षत्रम उच्यते. देवांना अनुकूल करून त्यांना स्वतः जो बसवण्याचे परिपूर्ण कार्य कोणाद्वारा होऊ शकते? दिव्य जन रूपी प्रजेला अनुकूल परिपूर्ण करून घेऊन त्यांना परिपूर्ण बसवण्याचे कार्य कोण करू शकतो? कोणामुळे कोणाला उत्तम क्षत्रिय असे म्हटले जाते? कोणामुळे हे दुसरे क्षत्रिय नाहीत असे कोण म्हणू शकतो? याचं उत्तर एकच आहे. कल्की दत्त महाराज याचं उत्तर देतो, निर्माण करतोय. कोणत्या छंदातून घडतं हे अनुष्ठुप छंद गांधार स्वरातून. सत्य आणि असत्याचे ज्ञान होत. क्षत्रिय सत्य कोणचा, लढणारा कोणचा? ओम ब्रह्मदेवानानुक्षेति ब्रह्म वय धनुषाम ब्रह्म इदम अन्यत नक्षत्रम ब्रह्म सहस्त्रम उच्यते. ज्ञानामुळे देव अनुकूल होतात. ज्ञानामुळे देव परिपूर्ण अनुकूल होतात. ज्ञानाच्या प्रेरणे प्रजा परिपूर्ण अनुकूल होते. ज्ञानाद्वारा सामर्थ्य प्राप्त होते असे म्हणतात. ज्ञानामुळेच अन्य सारे निर्बल होतात असे कोण म्हणतं? कोणी उत्तर दिलं? कल्की दत्त महाराज. कल्की दत्त महाराज कहा यांनी झालेलं आहे. तरी कोणत्या छंदातून घडलं? अनुष्ठुप छंद गांधार स्वरातून हे उत्तर तयार झालेलं आहे. ओम केन इयं भूमि विहिता केन उत्तर अहितां केन इदम ऊर्ध्वं क्रियकम् अंतरिक्षं व्यचनाहितं. कोणामुळे ही भूमी विशेष रीतीने स्थिर झाली आहे परिपूर्ण. या लोकाला पृथ्वीचा वर आधांतरी पण स्थिर कोणी परिपूर्ण ठेवले. या अंतरिक्षाला पृथ्वीचा वर तिरपे आणि विशाल असे पसरून कोणी ठेवले? हे सगळं उत्तर कल्की दत्त परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. याचं कोणत्या छंदातून हे केलं ते आता पाहू. अनुष्ठुप छंद गांधार स्वरातून हे निर्माण केलेलं आहे. पुढे पाहू. ब्रह्मणा भूमी विहिता ब्रह्मदेव उत्तराहिता ब्रह्म इदम ऊर्ध्वं तत्रेकच अंतरिक्षं व्यचाहितं.
आदिब्रह्माने ही भूमी स्थिर केली. आदिब्रह्माचं दुलोकाला पृथ्वीवर आधांतर स्थिर केले आहे. पृथ्वीवर सूर्य दोघे गोल असून गुरुत्वाकर्षणामुळे अंतरिक्षात परिपूर्ण स्थिर झाले आहेत. आदिब्रह्माच्या अंतरिक्षाला पृथ्वीच्या वर तिरपे करवत सर्व बाजूंना पसरून ठेवले आहे. ही कृपा कोणाची? क देवाची, कल्कीदत्त महाराजांची. कोणत्या छंदातून हे सगळे फिरतात? त्याला कोणतं कारण आहे? याचं उत्तर इथे आहे. अनुष्टुप, छंद, गांधार, स्वर यामधून पृथ्वी सूर्य सगळे स्थिर झालेले आहेत. ओ मूर्धानमस्य संसेव्यमात्रहृदयं चवितं मस्तिकान ऊर्ध्व प्रहायरयन् ओमानादेशेषतम्. अथर्वा निश्चल योगी आदिब्रह्म या आदिब्रह्मानेच्या पुरुषाचे मस्तक व हृदय स्वतःचे मध्ये शिवून घेतले आहे. म्हणजे आदिब्रह्माने या पुरुषाच्या मस्तकाची व हृदयाची निर्मिती परिपूर्ण केली आहे. आदिब्रह्माने या पुरुषाच्या प्राणाला मस्तकाच्या परंतु मेंदूच्या आत प्रेत ठेवले आहे. मस्तकाची, मेंदूची व त्याला प्रेरणा देणाऱ्या प्राणाची निर्मिती आधी ब्रह्मानेच परिपूर्ण केली आहे. यांचं नियंत्रण म्हणजे कल्कीदत्त महाराज याने सगळं निर्माण केलेलं आहे. आता हे कोणत्या छंदात? अनुष्टुप, छंद, गांधार, स्वरामध्ये निर्माण केलेलं आहे. आता पुढं ओम तत्व या सर्वं शिरा देवकोशातमुज्य ऊर्जतं तत् प्राणाभिरक्षते शिरान्नं कतो यथो मनः. या पुरुषाचे मस्तक हे जणू काही देवांच्या धनाचा खजिनात परिपूर्ण असून ते मस्तक आदिब्रह्माने निर्मिले आहे. आणि त्या मस्तकाचे रक्षण प्राण, अन्न व मन हे परिपूर्ण निश्चितच करतात. असा महत्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. हा कोणी केला ते आता पाहू. अनुष्टुप, छंद, गांधार, स्वर या छंदातून ही निर्मिती झाली. ऊर्ध्व न सृष्टा तिर्यंक न सृष्टां सर्वा दिशा पुरुषा बभूवं पूर्वं वः ब्रह्मणा वेद यस्या पुरुषा उच्यते. हा पुरुष वर आणि तिरपा उभा पसरला आहे, म्हणजे तो सर्व दिशांना पसरला आहे. जी व्यक्ती ज्ञान नगरीला, ज्ञान संग्रहाला पूर्वीपासूनच सर्वार्थाने जाणते, त्या व्यक्तीचं ज्ञान नगरीमुळेच पुरुष परिपूर्ण असे म्हणतात. हे कोणी तयार केलं? आदि ब्रह्म जो परमेश्वर आहे, श्री कल्कीदत्त महाराज केन यांनी हे निर्माण केलेलं आहे. त्याचा आता कोणता छंदात बसवलं? ब्रज, छंद, मान, दंता, स्वर म्हणजे याच्यामध्ये त्याने निर्माण केलं. या वैता ब्रह्मणा वेदामृतेन वृता परम तस्मै ब्रह्मच ब्रह्मा चक्षु प्राणम प्रजाददुः. जी व्यक्ती अमृताने परिपूर्ण अशा त्या ज्ञान नगरीला परिपूर्ण खात्रीने व परिपूर्ण सर्वार्थाने जाणते, त्या शक्ती व्यक्तीला परिपूर्ण ज्ञानामुळे व अन्य देवांच्या वेदांच्या परिपूर्ण मदतीमुळे परिपूर्ण उत्कृष्ट परिपूर्ण नेत्रशक्ती, परिपूर्ण प्राणशक्ती व उत्तम संतती प्राप्त होत असते. आणि हे कोणी केलं? कल्कीदत्त महाराजांनी केन देवाय नमः. याचं कोणत्या छंदात बसलो? याच्यामध्ये अनुष्टुप, छंद, गांधार, स्वरात हे त्यांनी निर्माण केलं. पुढं न येवैतं चक्षुजातिन प्राण जरसा पुराम पुरम या ब्रह्मणा वेद यस्या पुरुषा उच्यते. ज्या ज्ञान नगरीमुळे परिपूर्ण जीवात्म्याला पुरुष असे म्हटले जाते, तसे त्या ज्ञान नगरीला जी खात्रीने व सर्व अर्थाने जाणतो आणि त्या व्यक्तीला वृद्धावस्थेच्या पूर्वी
नेत्र शक्ती व प्राणशक्ती सोडून जात नाहीत. हे ज्ञान कोणी दिले? कल्कीदत्त महाराजांनी दिले. केल देवाय नमा. कोणत्या स्वरूपात दिले ते सांगतो. हे म्हणजे अनुष्ठाप छंद गांधार स्वरात दिले. ओम अष्टवक्रा नवद्वारा देवानां तु अयोध्याम तस्यां हिरण्याकोशम स्वर्गाद्वैसावृताम. हे मानव शरीर म्हणजे देवांची पवित्र परिपूर्ण विद्यानगरी असून तिला 8 चक्रे व 9 द्वारे आहेत. या ज्ञान नगरी अयोध्येत देवांना सुवर्ण धनांचा तेज खजिना असून त्यालाच तेजस्वी अमृताने परिपूर्ण स्वर्ग असे म्हणतात. 9 द्वारे 2 डोळे, 2 कान, 2 नाकपड्या, 1 द्वार, 1 मुख, पूर्वद्वार व 1 उदा पश्चिम द्वार अशी एकूण 9 द्वारे आहेत. आता या ठिकाणी मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, लुलना चक्र, आज्ञा चक्र, सहस्र चक्र याशिवाय अनेक मानवी शरीरामध्ये चक्र आहेत. ते या ठिकाणी कोणी दिली? कल्कीदत्ताने. ओम वक्र ओम भुवम भुवम स्वम अहम जनम तपम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ओम लं ओम शं 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 ओम चतुर्मुखाय विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात्. ओम बम भम यम रम लम ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम रम ओम डम ढम नम तम थम पम फम ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम यम कम खम गम गम नम चम चम टम ठम ओम सहस्रनेत्राय विद्महे वज्रहस्ताय धीमहि तन्नो इंद्रः प्रचोदयात्. ओम हम ईमीरुलाय महा ओम सरस्वती विद्महे धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्. ओम हम क्लां क्लीं क्लीं क्लों क्लीं कां ओम दिगंबरा विद्महे अवधूताय धीमहि तन्नो तन्त्रामुक्षम ओम ईश्वरूपाय विद्महे निरंजनाय धीमहि तन्नो विराटः प्रचोदयात्. ओम कम ओम ईमीरुलुलुयाय ओम हा ओम कम खम गम गम नम क्षाज्ञम ओम महाज्वाला विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरस्वामृतम ब्रह्मर्भुर्वः स्वरम. ही जी ही जी दैवी संपत्ती आपण तुम्हाला छापून पूर्वी दिलेली आहे ती आता आपल्या वेदामध्ये कल्कीदत्ताने हे सगळं निर्माण केलेलं आहे. याचं उत्तर या ग्रंथात आहे. आणि ते कोणत्या छंदातून त्या निर्माण केले ते आता आपण पाहणार आहोत. अनुष्टुप छंदाने गांधार स्वरातून त्यांनी केलं. पुढं तस्मिन् हिरण्ये कोशे प्रतिष्ठितं तस्मिन् यतयक्षमात्मवन् तत्त्वेम ब्रह्मविदा विदु. ब्रह्मविदा विदुः. 3 आर्यांयुक्त 3 केंद्रात स्थित अशा त्या स्वराच्या कोशात जो यक्षरूपी व आत्माधारी परमात्मा वास करतो त्या परमात्मा केवळ ब्रह्मवेत्ते जाणू शकतात असं दत्त महाराजांनी केलेलं आहे. या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. प्रभाजन कोणत्या प्रश्न परमात्मा जाणू शकतो आपण? त्याच्याकरता आपल्याला आता या ठिकाणी कोणत्या छंदाचा अभ्यास केला म्हणजे आपण जाणू शकतो. अनुष्टुप छंद गांधार स्वराचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा गुप्त परस आपण जाणू शकतो. ओम प्रभाजनाम हरिनिवेशाम संपरिवृताम परम परिहिरण्यं ब्रह्मा विवेश अपरानिताम. अत्यंत परिपूर्ण तेजस्वी सर्व प्रकारची दुःखे हरण करणारी परिमार्जन करणारी यशाने परिपूर्ण कधीही पराजित न होणारी
सुवर्णाप्रमाणे प्रकाशमान अशा या परिपूर्ण ज्ञान नगरीत, परिपूर्ण देह नगरीत जीवात्म्याच्या निवासात संपूर्ण ज्ञान सामावल्या गेले आहे. हे कोणी तयार केलं? हे दत्त महाराजांनी, कल्की दत्त महाराजांनी निर्माण केलेलं आहे. त्याचं याच्यात उत्तर आहे. ओम दत्त दत्त राम राम. आणि कशापासून, कोणत्या छंदात? अनुष्ठुप छंद, गांधार स्वर, याच्यामध्ये सगळं ज्ञान त्यांनी साठवून ठेवलेलं आहे. आणि ते ज्ञान आता आपण तुमच्या पुढं मानलं. हे जग कोण निर्माण केलं, कसं केलं, कोणाचे अवयव कसे होते, हे सगळं या ठिकाणी आता आपल्याला उत्तर मिळालं आहे. कल्की दत्त भगवानची मूर्ती आपल्या इथं देव प्रगट झालेल्या आहेत. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शिव शिव श्याम. आपले अवयव जे आहेत, हे अवयव कसे तयार होतात आता आपण सांगतोय. आता सगळं आपण ऐकलं, मग आपल्या अवयव बरोबर आहे का चुकीचा निर्णय करणार आहे आपण? कसा करणार आहे बघा. आता या ठिकाणी त्यांनी छंद सांगितले. अनुष्ठुप, गांधार स्वर, प्रतिष्ठन मानदांता स्वर आणि त्रिष्ठुप दैवत स्वर, जगती निशा स्वर, याच्यामध्ये सगळं शरीर बनवलेलं आहे. तर जशी शेंगदाण्याचा टर्पा आधी तयार होत, म्हणजे छंद आणि स्वराने टर्पा तयार झालं आणि त्याच्यामध्ये मग सोडून शेंगदाणा बनला. शेंगदाणा पक्का झाला तर त्याच्यामध्ये बे आलं, म्हणजे बीजाणू कण आला. तर अशा दृष्टीने सगळे अवयव या कल्की दत्त भगवंताने जगाच्या आरंभी निर्माण केले. कल्की दत्त भगवान अविनाश आहे. सहस्त्र शीर्षा सहस्त्र पुरुष हा देव आहे. याचा कधी नाश होत नाही, हा जन्मत नाही, हा मरत पण नाही, हा जसा तसा राहतो, हे स्वारंभे. म्हणून ज्याप्रमाणे पाण्यातला मासा वर येऊन दिसतो, पुन्हा पाण्यात जातो, पाण्यात डोकवतो दिसतो काय वेळा, तशा प्रकारे हा जे ब्रह्म आहे, ज्याचा कधी नाश होत नाही, उदय पावत नाही, जे कुठून आले नाही, कुठे जाणार नाही, त्याच्यातून हा परमेश्वर प्रगट होतो, ब्रह्म कवच धारण करून. आता पाणी पाहतो आपण, पाण्यावर असे बुडबुड येतात. मग सांगा तुम्ही, पाण्यावर बुडबुड येतात, तो पाण्याचाच बुडबुडा असतो. आतमध्ये हवा असते, पण वरून पाण्याचाच बुडबुडा असतो, त्याला दुसऱ्या कशाचा बुडबुड्याकरता आधार नाही. तसं हा जो परमात्मा मूळ आहे, तो निर्गुण आणि सगुण परब्रह्म आहे. कल्की दत्त महाराज त्याने हे सगळं जग निर्माण केलं. याचं उत्तर ऋग्वेदामध्ये आणि अथर्ववेदामध्ये दिलेलं आहे. काही ग्रंथामध्ये कसमय दे हवेशाबी दे म्हणून यजुर्वेद बाकी ठिकाणी थोडा थोडा उल्लेख आलेला आहे. तर त्या दृष्टीने आपण हे सगळं आता तुम्हाला सांगले कल्की दत्ताचं महत्त्व, महात्म्य, आणि या दृष्टीने आपण याचा अभ्यास, भक्ती केली पाहिजे. तो आपल्या शरीराले सगळे अवयव, ज्ञान, बुद्धी जे नाही तेवढे याच्यामध्ये दिलेलं आहे. आपल्या शरीरात सगळे अवयव छंद आणि स्वरातून प्रयोग झालेले आहेत. अनुष्ठुप छंद, गांधार स्वर, प्रतिछंद मानधार स्वर, नंतर त्रिष्ठुप छंद दैव स्वर, जगतचं निशा स्वर, म्हणजे असे जे महत्त्वाचे स्वर आहेत त्यात आपलं कळतं. आता हे समजा आपण पाहिलं, आपलं शरीरात हाडं हात बरोबर आहेत का, तर आपण समजा जो त्याच्यातला जो हे आहे छंद आहे, स्वर आहे, त्या पायाचं. म्हणजे आपण व्होल्टेज काढला, जर समजा 3 नंबरचा व्होल्टेज जर 10 mm आला, किंवा 3, 4, 6 आणि 7 हे जर व्होल्टेज 10 mm आले, तर आपल्या शरीरातले सगळे अवयव जसे तसे पूर्ण आहेत. जर हे 3, 4, 6 आणि 7 हे जे व्होल्टेज आहेत, हे जर 5 mm आले, तर आपले सगळे अवयव 50% काम करतात. 50% ते दुःखी आहेत, म्हणजे कमकुवत आहेत. म्हणजे 50% जो आपला अवयव आहेत, त्या अवयवामध्ये कुंडलिनी, पवन, सोमा, कल्की दत्त महाराज आणि
अल्फा किरण ह्या आहे आपल्या बाजूने, यामुळे आपल्या शरीरावरती कुठल्या प्रकारचं गॅमा बॅटा आणि कली यांचा हल्ला होऊ शकत नाही. कलगीताचं हे महत्व आहे. त्याचप्रमाणे आपलं जर समजा हे व्होल्टेज जर आधी कोणी आले तर कधी बरं कधी दुखणं कधी सुख, म्हणजे आपल्या शरीरातले अवयव कधी काम करायला कधी करीत नाहीत. आणि जर सगळे ते निगेटिव्ह आले 4, व्होल्टेज नंबर 4, व्होल्टेज नंबर 6, व्होल्टेज नंबर 4, 3, व्होल्टेज नंबर 4, व्होल्टेज नंबर 6, व्होल्टेज नंबर 7, हे जर समजा जर निगेटिव्ह झाले तर आपल्या शरीरातले सगळे अवयव पूर्णपणे बंद पडलेले आहेत. मग याच्याकरता आपण काय करायला पाहिजे हे दुरुस्त करण्याकरता, तर आपण याच्याकरता त्याच्यावरून त्या रक्तपेशी सांगितलं. रक्तपेशी म्हणजे रक्तगट. ह्या देवाने रक्तगटाचा जगाच्या आरंभीत स्वीकार केलेला आहे दत्त महाराजांनी, की रक्ताच्या तांबड्या पेशी आणि तांब्याच्या धातूप्रमाणे, याचा अर्थ या ठिकाणी लोह आणि तांब याच्यापासून रक्त तयार होतंय. हे वेदामध्ये परंपरा काळापासून ज्ञान सांगितलं आलेले. म्हणजे हे जे रक्त आहे आपल्या शरीरामध्ये पेशी आहेत त्या पूर्ण आयुष्यमान झाल्या पाहिजेत. मग सोमरस पेल्यानंतर व्होल्टेज नंबर 3, व्होल्टेज नंबर 6, व्होल्टेज नंबर 4, व्होल्टेज नंबर 6 आणि व्होल्टेज नंबर 7 हे जेव्हा पूर्णपणे पॉझिटिव्ह होतील तेव्हा आपली जी इंद्रिय नष्ट झाली आहेत ती पुन्हा जशी तशी येतील. आता आपल्या मेंदूमध्ये किती 14,000 कोटी एवढ्या जीवपेशी आहेत. 36,000 केंद्र आहेत. प्रत्येक केंद्र एक तंतू आहे. प्रत्येक तंतू अनंत तंतू आहे. हे सगळं दुरुस्त करायचं काम सोमरस करतो. ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळांचा रस हे पेल्यानंतर होत. आता या ठिकाणी आपला जो मेंदू आहे ह्या मेंदूमध्ये कोलिन नावाचा घटकाने जर प्रवेश केला, जर जास्त पोचलं आपल्या पेशीमध्ये, जर समजा 90% असन तर आपल्या शरीरामध्ये 100% अल्फा किरण आहे, 100% कुंडली जागी आहे, 100% पवमान सोमा कल्कीदत्त आहे. आणि मग आपलं जीवन सुरक्षित आहे. आपला काही धोका नाही. म्हणजे अणुबॉम्बचे कुठलेही परिणाम आपल्या शरीरावर होत नाहीत. आणि 4, 3, 4, 6 आणि 7 हे व्होल्टेज जर समजा 5-5 mm असतील तर 50% गॅमा बॅटा आणि अक्षंड जे जीवाणू आहेत ते आपल्या शरीरात शिरून नको तेवढे रोग तयार करतात. याच्याकरता आपल्याला रक्तगटाचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तांबड्या पेशी तांब्याच्या धातूप्रमाणे, बघा याच्यामध्ये काही सुंदर वर्णन केलंय. लोह आणि तांब याच्यापासून रक्त तयार होतं. हे वेदात सांगितलं. जगाच्या आरंभीच हिंदू धर्माची संस्कृती इतकी महत्त्वाची मोठी आहे आणि त्या दृष्टीने सगळं चाललेलं आहे. याच्यामध्ये जस्त आपल्याला जस्त पाहिजे ते जस्त आपल्याला मिळण्याकरता, म्हणजे आपल्याला जेव्हा जस्त शरीरात मिळेल तेव्हा आपल्याला सफरचंद, कोलिंब, बोर, भुईमुग शेंगा असे काही पदार्थ आहेत ते खाल्ल्यानंतर हे मिळतं. परंतु सर्वात मोठं आपल्याला जर दत्त भगवंताचं परिपूर्ण दर्शन करायचं असेल तर याला एकच फळ आहे, म्हणजे बटाटा. बटाट्याचा एका बटाट्यापासून अनंत कोटी बटाटे तयार होत, इतके डोळे आहेत त्याला, इतके त्याला कोंब फुटतात. तशा प्रकारचा समजा तुम्ही दररोज बटाटा खाल्ला 1 वर्षभर 6 महिने आणि त्याच्या तुमच्या शरीरामध्ये मेंदूमध्ये त्यातलं जे म्हणजे कोलिन घटक आहे, मेंदूच्या पेशीमध्ये कडक कवच आहे शंकासारखं, त्याला भेदून आत जाणार आणि त्या ठिकाणी त्या पेशी गेल्यानंतर जस्त वरवण येणार आणि त्यावेळी आपल्या पेशी मेंदूला संतृप्त होतात आणि मग अल्फा किरण, मग आणि गेला अल्फा किरण, पवमान सोमा देवता, कुंडली शक्ती आणि ऑक्सिजन घेणारे जीवाणू हे आपल्या शरीराच्या ठिकाणी सर्व ठिकाणी राहतात आणि मग आपल्याला परमेश्वराचं दिव्य रूपाचं दर्शन होतं. ही साधना तुम्ही करा सगळ्यांनी. रोज बटाटा खा, शिजून खा किंवा कच्चा खाऊ नका, लक्षात ठेवा. कारण बटाटा एवढं एकच वस्तू अशी आहे की ते मेंदूच्या आकाराची आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्या बटाट्याला सर्वांगीण डोळे फुटतात. तशा आपला मेंदूच्या सर्वांगीण डोळे आहेत.
त्या मेंदूचा विकास होण्याकरता कोलिन नावाचा घटक आहे. आणि तो कोलिन नावाचा घटक बटाट्यामधून सफरचंद, बोर आणि भुईमुग याच्यामधून आपल्याला मिळतो. सोमरस असा प्यायचा केला पेलो सतत तर आपल्याला कालांतराने म्हणजे आपल्याला भक्ती मार्गाचं नाव न घेऊन भक्ती केली तर तुमच्या मेंदूचा पूर्ण विकास होणार आणि मग तुम्हाला भगवान कृष्णांचे विश्वरूप दाखवलं ते दिसतं. आतापर्यंत आपण याचा प्रयोग जवळजवळ अनेक साधकांना दिलेला आहे. बटाटा खा, असं असं साधन करा, सफरचंद खा, मग बोरं खा, अशा ते भुईमुगा शेंगा खा. याच्यावर जस्त आहे ते मेंदूमध्ये एकदा आलं 90% की परमेश्वराचं दर्शन आपलं होणार. ते जर समजा 5 mm आलं म्हणजे मेंदू दर्शन आपलं होण्याकरता आपले जे 6 व्होल्टेज आहेत ते 10 mm 6 mm पाहिजेत. मग आपलं मेंदूचं कार्य व्यवस्थित चाललेलं आहे. जगती छंद निश्वास स्वर मेंदूत पूर्ण उमटलेला आहे आणि मग आपल्याला परमेश्वराचं खरं साक्षात्कार कल्पितत्वाचं विश्वरूप दर्शन होतं. अनेक लोकांना इथं झालेलं आहे आणि याचा लाभ तुम्ही घ्या. आणि हे जो आज जो व्हिडिओ आपण केला आहे तो सतत ऐकून ज्ञान मिळवा. म्हणजे तुम्हाला आपल्या शरीरातले सगळे अवयव दुरुस्त करणारा, परिपूर्ण शरीर बनवणारा छंद स्वर आणि कल्किदत्त महाराज हे 100% प्रसन्न होतात, यात शंका नाही. अनेक लोकांना प्रश्न झालेले आहेत, तुम्हाला पण होतील. हे कल्किदत्त मंदिर भारतात, महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्यात, शिरूर तालुक्यात, शिरूर गावात, पाषाणवाडीत आहे. त्याचा अवश्य लाभ घ्यावा. ओम स्वयंभू अमृत मंत्र कल्किदत्त महाराज की जय. स्वयंभू महा पंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो, धर्म की जय हो. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.